नमस्कार मंडळी. मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या YouTubeवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 10व्या म्हणजेच शनी ग्रहाच्या मकर राशीच्या जून 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. नेहमीप्रमाणे मंडळी हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तर यामध्ये दिलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहदशा, त्याचप्रमाणे ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे ढोबळ, शुभ आणि अशुभ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसारच आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष आणि करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक व दैनंदिन राशी भविष्याचा आढावा घेत आहोत. त्यानंतर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय या महिन्यात कोणते करायचे व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि हो मंडळी, आपल्या राशी आणि नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ, त्याचबरोबर आपलं करिअर, उच्च शिक्षण या संदर्भात कुंडली कशा रीतीने करते मार्गदर्शन या माहितीचे व्हिडिओ नुकतेच प्रकाशित केलेले आहेत आपल्या या चॅनलमध्ये. या सगळ्या व्हिडिओंची आणि अजून काही महत्त्वपूर्ण व्हिडिओंची लिंक सुद्धा खाली देत आहोत डिस्क्रिप्शनमध्ये. अवश्य ते व्हिडिओ पहा, खूप सुंदर असे माहितीपूर्ण आहेत. चला तर मग माहिती करून घेऊया. हा जून महिना आपल्या मकर राशीसाठी नक्की काय सांगतोय, काय सूचना देतोय, चांगल्या वाईट दोन्ही. आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह तो आहे बुध. हा बुध ग्रह 22 जून पर्यंत त्याच्या स्वराशीमध्ये म्हणजे मिथुन राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे आपल्या राशीच्या 6व्या घरातून आणि याला साथ मिळणार आहे या ठिकाणी शुक्र ग्रहाची पहिल्या आठवड्यात, तर रवी ग्रहाची दुसऱ्या पंधरवड्यापासून. आणि याचा लाभ नोकरदार मंडळींना विशेष चांगला मिळत राहणार आहे. विशेष करून जी मंडळी बँकिंग, लॉजिस्टिक, मेडिकल, अकाउंटिंग, स्टेशनरी, प्रिंटिंग प्रेस, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, त्याचप्रमाणे ॲडव्हर्टायझिंग अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत असतील. 22 जून नंतर हाच बुध ग्रह राशीच्या 7व्या घरामध्ये येत असून या ठिकाणी पुन्हा एकदा शुक्र ग्रहाची साथ मिळणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे उच्च राशीत येणारा पुढील वर्षभरासाठी गुरु ग्रह सुद्धा मदतगार ठरणार आहे याच 7व्या घरातून. कुंडलीमधील हे 7वं घर ओळखलं जातं व्यापार, उद्योग, व्यवसाय, विवाह, लग्न कार्य, भागीदारी, गाठीभेटी, वैवाहिक जीवन आणि सौख्य. त्यामुळे अर्थातच या सर्व कार्यांमधील शुभ संधी या जून महिन्यापासून सुरू होताना दिसत आहे आपल्या मंडळींना. त्यामुळे व्यापार वृद्धी तर होईलच, परंतु व्यवसायातील नवीन भांडवली गुंतवणुकीचा प्रश्न सुद्धा निकालात लागायला या महिन्यात उत्तम मदत मिळेल शुक्राच्या भ्रमणस्थितीमुळे. तर बऱ्याच काळापासून रखडलेले विवाहाचे प्रश्न सुद्धा सुटायला होईल चांगलीच मदत या महिन्यात आणि या महिन्यापासून. काही नवीन ओळखी आणि नवीन नातेसंबंध सुद्धा तयार होतील. शिवाय आपल्या राशीचा स्वामी ग्रह शनी यावर पडणारी गुरुग्रहाची शुभदृष्टी भावंडांची आणि मित्र परिवाराशी पुन्हा एकदा नव्याने नाळ जोडायला करेल मदत. काही जुने मतभेद असतील तर ते विसरून पुन्हा एकदा नव्याने नवीन गोडवा निर्माण करण्याचं काम आणि प्रसंग निर्माण होतील. जीवनामध्ये हे सगळे प्रसंग यशस्वी होतील. चतुर्थ स्थानातून मंगळ ग्रहाची साथ घरासंदर्भातले रखडलेले काही जुने प्रश्न असतील तर ते सोडवायला मदत करतील. शेत जमीन, बांधकामाची जमीन, राहतं घर यामध्ये गुंतवणूक, खरेदी विक्री करायला सुद्धा हा महिना अनुकूल आणि लाभाचा राहणार आहे. विद्यार्थी मंडळांना मात्र हा महिना काहीसा मिश्र स्वरूपाचा राहणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील कोणतेही महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यापूर्वी योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेणं गरजेचं राहील. आपल्या आरोग्याचा विचार करता हा महिना उत्तम राहणार आहे. मात्र जुना मधुमेह, थायरॉइड, ब्लड प्रेशर या गोष्टीचा त्रास नसणाऱ्या मंडळींनी मात्र आपलं पथ्यपाणी आणि डॉक्टरांचा सल्ला याकडे अवश्य लक्ष द्यावं. म्हणजे आपल्याला सुद्धा अशाच रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सूक्ष्म सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवतो कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन ते नीट समजून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा.
हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क WhatsApp नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. मंडळी, या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक करत असाल तर शेअर मार्केटची गुंतवणूक या महिन्यात आपल्या राशीसाठी फायनान्स, फार्मा, पॉवर, इंजिनिअरिंग, स्टील, FMCG, बँकिंग, इन्फ्रा, ऑइल, पेट्रोकेमिकल, IT, केमिकल, लॉजिस्टिक या सेक्टरमध्ये फायद्याची दाखवते. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्या आणि नंतरच गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण महिना लाभाचा राहील. तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना शुभ परिणाम देणारा राहील. तेव्हा अवश्य आपली तयारी करा. तर मंडळी, ही होती या जून महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले थोडक्यात परंतु महत्त्वाचे दिवस म्हणजेच दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्याची सुरुवात म्हणजे पहिलाच दिवस 1 जून आपल्यासाठी राहणार आहे शुभ आणि लाभ मिळवून देणारा. कशासाठी? तर नवीन गुंतवणूक आणि प्रॉफिट बुकिंगसाठी हे दिवस लाभाचे राहतील. पुढचे 2 दिवस 2 आणि 3 जून यामध्ये मात्र व्यवहारातले महत्त्वाचे निर्णय, गुंतवणुकीचे महत्त्वाचे निर्णय अत्यंत सांभाळून घ्यावे लागतील. तसेच स्वतःच्या आणि कुटुंबातील मंडळींच्या आरोग्यावर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. मात्र परदेश गमन, इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रासाठी हे दिवस शुभ राहतील. पुढचे 7 दिवस 4 ते 10 जून हे पुन्हा एकदा नव्याने आपल्या कार्याशी जोडण्यासाठी, असलेल्या कार्याला सुरुवात करण्यासाठी, कुटुंबासाठी, स्वतःसाठी, नवीन कार्याशी जोडण्यासाठी शुभ राहतील. मानसन्मान, प्रतिष्ठा कार्याच्या माध्यमातून या काळात मिळू शकते. गुंतवणूक, नवीन आर्थिक व्यवहार आणि लाभ मिळवण्याची संधी या काळात उत्तम मिळेल. त्यामुळे अवश्य प्रॉफिट बुकिंग करू शकता आणि संधीवर लक्ष ठेवून योग्य ती संधी पदरात पाडून घेऊ शकता. 11-12 जून पुढचे 2 दिवस घरगुती कारणांवरून छोट्या मोठ्या चिंता आणि त्रास, थोड्या मगजमारी, डोकेदुखी वाढवतील. परंतु घरासाठी महत्त्वाच्या गोष्टींची खरेदीसाठी हे दिवस उत्तम राहतील. वाहन, घर, जमीन जुमला, शेती यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार, गुंतवणूक अवश्य करू शकता. 13-14 जून पुढचे 2 दिवस विद्यार्थी, नोकरदार, गुंतवणूकदार यांच्यासाठी शुभ असतील. महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी हे दिवस शुभ आणि अनुकूल राहतील. पुढचे 2 दिवस 15-16 जून आरोग्य सांभाळायचं आहे. व्यवहारातील महत्त्वाचे आणि मोठे निर्णय सांभाळून घ्यायचे आहेत. बिलकुल घाई करायची नाही आणि मानसिक दगदग सुद्धा नको. तसेच आपल्या विरोधकांवरती मात्र लक्ष ठेवा. 17-18 जून पुढचे 2 दिवस अत्यंत महत्त्वाची काही कामं असतील, महत्त्वाच्या मीटिंग, चर्चा, काही महत्त्वाच्या कागदपत्रांचे कामं ही घडवून आणण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. तसेच लग्न कार्य, कोर्ट कचेरी, व्यवसाय, उद्योग या विषयातले निर्णय घेण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. पुढचे 3 दिवस 19, 20, 21 जून व्यवहारामध्ये मात्र सावधानता ठेवायची. शारीरिक दगदग, मानसिक ताणतणाव सांभाळायचे, कमी करायचे. आरोग्याकडे दुर्लक्ष बिलकुल नाही करायचं. 22 ते 28 जून हे पुढचे 7 दिवस महत्त्वाच्या कामासाठी अत्यंत शुभ आणि फायद्याचे, लाभाचे, अनुकूल असतील. धर्मकार्य, मंगल कार्य, आध्यात्मिक गोष्टी शुभ दिवस राहतील या सगळ्यासाठी. कार्याला भाग्याची साथ सुद्धा उत्तम राहील. वडिलोपार्जित काही महत्त्वाचे निर्णय किंवा काही त्या गोष्टींवर काम करायचे असतील तर अवश्य करू शकता. अत्यंत अनुकूलता प्राप्त असणारे हे दिवस असतील. नोकरदार वर्गाला विशेष फायद्याचे राहतील. तर महिन्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजेच 29-30 जून आरोग्य, गुंतवणूक, नातेसंबंध या सर्व गोष्टींमध्ये काळजीपूर्वक व्यवहार करायचे आहेत. महत्त्वाचे निर्णय या काळात घेणार असाल तर योग्य मार्गदर्शन घेऊन, सल्ला घेऊनच पुढे सरका. मंडळी, ही होती या जून महिन्यातील दैनंदिन राशी भविष्य याबद्दलची माहिती. मंडळी, या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला गणपती अथर्वशीर्ष किंवा संकटनाशक गणपती स्तोत्र यांचं पठण अवश्य सुरू ठेवायचं आहे. तर गुरुग्रहाचा जो मंत्र आहे ओम गुरवे नमः या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ आणि वेळ असेल तर 3 माळा अवश्य पठण करा. मंडळी, ही होती आपल्या मकर राशीविषयीची या जून महिन्यातली मासिक आणि दैनंदिन राशी भविष्याविषयीची माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा, तो सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याकरता, आणि आवडला असेलच लाईक करा. मंडळी, अधिक महिना
आणि पुढे येणारा चातुर्मास यामध्ये आपली आध्यात्मिक धार्मिक बैठक वाढवण्यासाठी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल किंवा कोणालाही भेट म्हणून द्यायचं असेल तर अवश्य आपल्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली 151 रुपये फोन पे करून हे पुस्तक सुद्धा आपण घरपोच मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्वपूर्ण ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, त्याचप्रमाणे विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये आपण ठेवतो ते म्हणजे श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र, मेरुश्री यंत्र, नवग्रह यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला आमच्याकडून ऑर्डर करायची असतील. तसेच हे धूपदीप पात्र जे पितळेचं आहे ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत. तर यासाठी आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. मंडळी पुन्हा एकदा आठवण करतो, आपल्या राशीबद्दलची माहिती घेणं म्हणजे आपलं व्यक्तिमत्व, आपलं आरोग्य, आपलं करिअर, आपलं उच्च शिक्षण या संदर्भात खूप सुंदर अशी एक दिशा कळायला, मार्ग प्रशस्त व्हायला मदत मिळते. तेव्हा आपल्या राशीचा व्हिडिओ नक्षत्रांसहित आपण नुकताच प्रकाशित केलाय. त्याची लिंक खाली देत आहोत. तो अवश्य व्हिडिओ पहा. ही पुन्हा एकदा आठवण केली. मंडळी हा जून महिना आपल्याला आनंदाचा भरभराटीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये कुंभ राशीबद्दल जाणून घ्यायला पुन्हा एकदा आपल्या या चॅनलला भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.